भाषेमध्ये आपण त्याला मेंदूज्वर म्हणतो. 1 ते 15 वयोगटातील मुलांना हे लसीकरण आपल्याला करायचे आहे आणि हे लसीकरण शाळेमध्ये आणि अंगणवाडीमध्ये केले जाणार आहे. तर ही लस घेण्यासाठी कोणी घाबरण्याची गरज नाही आहे. आतापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 200 ते 250 मुलांनी ही लस घेतलेली आहे. हा आजार कोणता आहे तर मेंदूज्वर आजार म्हणजे ताप, सर्दी, खोकला येतो, उलटी होते. ताप, सर्दी, खोकला आणि उलटी होते. पण जर हा आजार मेंदूमध्ये गेला तर त्या मुलाला आकडी येऊ लागते आणि आकडी आल्यावर जेव्हा मुलांना दवाखान्यात ॲडमिट केलं जातं तर अशा 100 मुलांना जर ॲडमिट केलं तर त्यातली फक्त 70 मुलं जगतात, बाकीची 30% मुलं दगावतात. आणि हे दगावण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला कमी करायचा आहे. म्हणून ह्याच्यापूर्वी महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांमधून 34 जिल्ह्यांना ही लस दिलेली आहे. यापूर्वी सगळीकडे ही लस घेऊन झालेली आहे आणि कुठेही कोणत्याही मुलाला कधीही त्रास झालेला नाही आहे. फक्त रायगड आणि पुणे हे 2 जिल्हे द्यायचे झाले होते, तर ते 2 जिल्ह्यांना आता आपल्याला लस उपलब्ध झालेली आहे. ही लस यापूर्वी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये 2,500 रुपये घेऊन प्रायव्हेट दवाखान्यातले डॉक्टर ही लस मुलांना देत होते. पण आता ही लस आपल्याकडे मोफतमध्ये उपलब्ध झालेली आहे. तर सगळ्या मुलांनी या लसीचा फायदा करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण आता तुमच्या शाळेमध्ये ही लस आलेली आहे, पुढे त्रास होत नाही. आजच तुमच्या शाळेमध्ये 60-70 मुलांनी, हायस्कूलमध्ये 60 ते 70 मुलांनी लसीकरण घेतले की नाही? असतो की नाही? मग तुम्ही ऐका, मग तुम्ही जर तुमच्या आवडी निवडी सांभाळण्यासाठी आई वडिलांकडे हट्ट करता की नाही? हा तर तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, बरोबर आहे ना? ही मेंदूज्वराची लस दिल्यामुळे तुम्हाला कधीही आयुष्यात मेंदूज्वराचा आजारच होणार नाही आहे. हां, आणि यापूर्वी आपण पोलिओ घेतलाय, ट्रिपल घेतलाय, BCG घेतलाय, बरोबर आहे ना? त्या सगळ्या लसी घेतल्या आहेत. कोणाला काही त्रास झालाय का? तुम्हाला माहिती आहे गोवरची लस घेतल्यामुळे गोवर येत नाही, बरोबर? पोलिओची लस घेतल्यामुळे पोलिओ होत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ना? लस म्हणजे नक्की काय असतं तर ज्या आजाराचे जंतू शरीरात सोडले जातात, जेणेकरून ते शरीरात सोडल्यामुळे आपल्या शरीराच्या पांढऱ्या पेशी ज्या असतात ना, ते त्या जंतूंना लढाई करतात, लढाई त्यांच्याबरोबर, आणि मग ते